मालिकेत आज आपण बघणार आहोत. दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा, माणुसकीच्या नात्याने तरी मला तुझी मदत करू दे. दुष्यंत आता कृष्णाचे कपडे घेत असतो. एवढ्यातच आता कृष्णा दुष्यंतचा हात पकडते आणि बघते तर दुष्यंतच्या हाताला जखमा झालेल्या असतात. कृष्णा म्हणते, तुमच्या हाताला तर जखमा झाल्यात, काल देवळात केलेल्या व्रतापायी लागलेले चटके आहेत नवं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, एवढं काय नाही ग त्यात. माझ्यामुळे तुझ्या मनावर ज्या खोलवर जखमा झाल्यात ना, त्याच्यासमोर हे काहीच नाही, फक्त वरवरच्या जखमा आहेत या. आता इकडे पूजा आणि सावित्री किचनमध्ये नाश्ता बनवत असतात. पूजा म्हणते, आई, उपमा तयार आहे. सावित्री म्हणते, मग त्यात विषाचे 4 थेंब टाक. पूजा म्हणते, आई, काय बोलतेस ग तू. सावित्री म्हणते, ठाव आहे मला, आता आपण काय बी करू शकत नाही. ती भिकारडी खपली असती तर बरं झालं असतं. आता उलट आपल्यावर तिची सेवा करायची वेळ आली या. आता बाळजाबाई तिथे येते. बाळजाबाई म्हणते, नाश्ता झाला असेल तर त्या कृष्णेला घेऊन जा. बाळजाबाई रागातच म्हणते, आजपर्यंत मी साम दाम दंड या तिन्ही नीती वापरून बघितल्या, पण त्या कृष्णेचा नायनाट नाही करता आला मला. बाळजाबाई पूजाला म्हणते, पूजा, आता ही जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते. त्या कृष्णेच्या मनात एवढा पश्चाताप भर की दुष्यंत आणि ती कधीच एक नाही झाले पाहिजे. सावित्री पूजाला म्हणते, जा पिला आणि ही खिंड लढव. इकडे आता दुष्यंत कृष्णाचे कपडे बदलत असतो. दुष्यंत तिचा नवरा असूनही साईडला बघून कृष्णाचे कपडे बदलत असतो. आता कपडे बदलून झाल्यावर दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. मात्र यावेळी दुष्यंतच्या मनात कृष्णाविषयी प्रेम असतं, पण कृष्णाच्या मनात दुष्यंतविषयी फक्त राग आणि तिरस्कार असतो. दुष्यंत कृष्णाच्या डोक्याला चुंबन घेणार, एवढ्यातच कृष्णा त्याला बाजूला करते. दुष्यंतला आश्चर्याचा धक्काच बसतो. कृष्ण म्हणते, आता हे शक्य नाही, हे बरोबर पण नाही, पाप आहे हे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, अगं काय बोलतेस तू. कृष्णा म्हणते, तुम्ही बाहेर जा, मी सांगितलं ना, बाहेर जा तुम्ही. कृष्णाचं हे वाक्य ऐकून दुष्यंतच्या डोळ्यात पाणी येतं. दुष्यंत रडतच म्हणतो, ठीक आहे, मी बाहेर जातो. दुष्यंत आता बाहेर येतो. तिथे भक्ती आलेली असते. भक्ती दुष्यंतला म्हणते, दाजी, मला माफ करा, मी काल रागाच्या भरात तुम्हाला नको ते बोलले. मला कळतंय तुमच्या मनाची परिस्थिती काय आहे, किती त्रास होतोय तुम्हासनी. दुष्यंत म्हणतो, नाही नाही, चूक झाली माझ्याकडून, मला शिक्षा तर मिळालीच पाहिजे. कृष्णा जे काय वागते ना माझ्याशी, ते सुद्धा बरोबरच आहे. दुष्यंत भक्तीला म्हणतो, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी फसवत नाही तिला, मी कृष्णाला फसवलं नाही आहे. मी इकडे गावात यायच्या आधीच माझा सगळा भूतकाळ पुसून आलोय. दुष्यंत म्हणतो, त्यावेळी माझ्यासोबत काय झालं, मी कोणत्या मनस्थितीत होतो, हे मला कोणाला सांगताही येणार नाही आणि कोणाला समजणारही नाही. भक्ती शांतपणे दुष्यंतचं बोलणं ऐकत असते. दुष्यंत म्हणतो, भक्ती, जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा मला असं वाटायचं की आमचं हे नातं फक्त जगाला दाखवण्यापुरतं आहे, फक्त नावापुरते आम्ही नवरा बायको आहोत. पण नंतर सगळं बदललं. मी कृष्णाच्या प्रेमात पडलो. मला कृष्णासोबत सुखाचा संसार करायचा होता, पण हे सगळं असं घडलं आणि कृष्णानं मला दूर लोटलं. भक्ती म्हणते, दाजी, काळजी करू नका, मी बोलते कृष्णाशी, मी समजावते तिला, तुम्ही असा धीर सोडू नका. आता इकडे आढळराव आणि कृष्णा चहा पित असतात. कृष्णा म्हणते, आबा, दुष्यंत सरकारांनी चहा घेतला का. काल रात्रीपासनं काय खाल्लं बी नसेल त्यांनी. आढळराव म्हणतात, कृष्णे, तू चहा घेतला की तो बी घेईल. आढळराव कृष्णाला म्हणतात, पोरी, दुष्यंताचं नेमकं काय चुकतंय, मला काय समजना बघ. कारण तुमचं लगीन कोणत्या परिस्थितीत झालं होतं आठवतंय ना व. दुष्यंतानं स्पष्ट सांगितलं होतं, म्या माझं कर्तव्य करीन, म्या हिची जबाबदारी घेईन, म्या हिची काळजी बी घेईन, पण माझ्याकडनं प्रेमाची अपेक्षा ठेवू नये, बोलला होता की नाही तो. कृष्णाला सगळं आठवत असतं. लग्नावेळी दुष्यंत म्हणालेला असतो की मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत, कारण प्रेम या गोष्टीवरचा विश्वासच उडालाय माझा. आढळराव कृष्णाला म्हणतात, पोरी, आता मला सांग, ज्या नात्याची सुरुवात फक्त कर्तव्य म्हणून झालती, त्या नात्यामध्ये येताना त्यानं त्याच्या भूतकाळाची गोष्ट तुला सांगायची गरज खरंच होती का. कृष्णा शांतपणे सगळं ऐकत असते. आढळराव म्हणतात, दुष्यंत त्या पूजाला घरात घेऊन आला, तिची मनापासून काळजी बी घेतली, पण त्यानं एकदा बी मर्यादा ओलांडली नाही. ती पोरगी समद्यासमोर फ्रेंड म्हणून त्याच्या गळ्यात पडत होती, पण यानं अंतर राखलंच नवं. आढळराव पुढे म्हणतात, पोरी, माझं आणि दुष्यंताचं नातं कसं बी असू दे, पण मी एक छातीठोकपणे सांगू शकतो की दुष्यंत पापी मनाचा नाही.
एकदम दिलदार आणि सापमानाचा गडे आहे. कृष्णा काहीच बोलत नसते. तिला आढळरावांचं म्हणणं पटत असतं. आढळराव पुढे म्हणतात, कृष्णे, तुमचं लगीन झाल्यापासनं दुष्यंतात झालेला बदल दिसला नाही वय ग तुला? अगं, उभ्या गावासमोर तुझी बाजू घेऊन भांडाय उभा राहिला होता त्यो. कधी नव्ह ते स्वतःच्या आईच्या विरोधात बोलला होता त्यो. आढळराव पुढे म्हणतात, कृष्णे, तुझा जीव फक्त कर्तव्य म्हणून नाही वाचवला ग त्यानं. अगं, एवढ्या वर्ष मातीशी भीत असलेला त्यो मातीशी कंबर कसून उभा राहिला नवं. कृष्णाला सगळं आठवत असतं. आढळराव म्हणतात, एवढं त्यो करतोय म्हणल्यावर तुझं त्याच्या आयुष्यात काहीतरी स्थान असेल नवं, तुला समजतंय का? आढळराव पुढे म्हणतात, मग आता त्यानं त्याच्या भूतकाळातली एक गोष्ट तुझ्यापासून लपवली म्हणायची का सांगितली नाही म्हणायची? आढळराव म्हणतात, मला तर वाटतंय सांगितली नाही, कारण त्याच्यासाठी ती महत्त्वाचीच नाही. कारण तो त्याचा भूतकाळ होता आणि आता फक्त वर्तमान आणि भविष्यकाळ, त्याच्यात फक्त तूच आहे कृष्णे. आढळराव म्हणतात, हे बघ पोरी, म्या काय इथं त्याची वकिली करायला नाही आलो, पण एक वडील या नात्याने तुझ्यापेक्षा 25-30 उन्हाळे पावसाळे जास्त बघितलेत म्हणून सांगायलोय. तुझं लग्न दुष्यंताबरोबर होण्यामागं माझा लय मोठा हात होता, हे तुला बी माहीत आहे. कारण बाळजाबाईला टक्कर देईल अशी तूच दिसली मला. आढळराव म्हणतात, या समध्यामध्ये दुष्यंत आणि तुझं एकत्र असणं फार महत्त्वाचं आहे पोरी. उद्या म्यासुद्धा तुमच्या संग नसल, तेव्हा तुम्ही एकत्र असणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या प्रेमात ती ताकद आहे. तेव्हा झालं गेलं गंगेला मिळालं. पोरी, मोठ्या मनानं दुष्यंताला माफ कर बाई. बोलता बोलता दोघांचाही चहा थंड झालेला असतो. आढळराव म्हणतात, आज त्याच्या मायला चहा गारटला वाटतं, थांबा ताजा बनवून आणतो. असं म्हणून आढळराव आता बाहेर जातात. कृष्णा विचार करते की खरंच मी दुष्यंत सरकारांना माफ केलं पाहिजे का? इकडे आता डॉक्टर दुष्यंतला बोलवून घेतात आणि सांगतात की पेशंटची तब्येत आता नॉर्मल आहे, तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता, फक्त घरी गेल्यावर तिची काळजी घ्या. इकडे आता पूजा भोळेपणाचं सोंग घेऊन कृष्णाला भेटायला आलेली असते. पूजा म्हणते, कृष्णा, हे काय झालं ग सगळं? तुझा ॲक्सिडेंट खरं तर माझ्यामुळेच झाला. मीच जबाबदार आहे या सगळ्या गोष्टींना. खरं तर माझाच अपघात व्हायला पाहिजे होता. कृष्णा म्हणते, पूजा, असं नको काय अभद्र बोलू ग. पूजा म्हणते, कृष्णा, ज्यावेळी माझी मेमरी गेली होती तेव्हा तू आणि दुष्यंतने माझी खूप काळजी घेतली, पण आता माझी मेमरी परत आली तर मी तुझा संसारच उद्ध्वस्त केला ग. खूप वाईट आहे मी, खूप पापी आहे मी. पूजा म्हणते, कृष्णा, मी दुष्यंत आणि तुझ्यामध्ये नाही यायला पाहिजे ग, पण खरं सांगू का, माझं आणि दुष्यंतचं खूप प्रेम होतं. आम्ही एकमेकांना लग्नाची वचनं दिली होती, पण आता ते सगळं मागं राहिलं. पूजा पुढे म्हणते, कृष्णा, मला तुमच्या सुखी संसाराला नख नाही लावायचं ग. माझं दुष्यंतवर खरंच मनापासून प्रेम होतं. मी वेडी झालते त्याच्या प्रेमात, पण आता मी असं समजते की तो माझ्या नशिबातच नाही आहे. कृष्णा, तू लवकर बरी हो आणि सुखानं संसार कर. पूजा पुढे म्हणते, कृष्णा, मी तुझ्यासाठी उपमा आणलाय, तू खाऊन घे. असं म्हणून ती निघून जाते. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, आढळराव कृष्णाला म्हणत असतात, कृष्णा, घरी चल. पण कृष्णा म्हणते, आबा, मला त्या घरी यायचं नाही आहे. आता आढळराव दुष्यंतला म्हणतात, दुष्यंता, तू तरी घरी चल. दुष्यंत म्हणतो, जर कृष्णा नसेल तर मी सुद्धा त्या घरी येणार नाही. आता कृष्णा भक्तीला म्हणत असते की पूजा दुष्यंत सरकारांशिवाय राहू शकत नाही, म्या त्या दोघांना एकत्र आणणार.